छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, पण भुजबळांच्या सर्व प्रकरणात ईडीपासून OWपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्याने आणि ईडीनं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनाने तनाने धनाने भाजपबरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग ते आमच्याबरोबर असतील, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. भाजपने सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर राऊत यांनी म्हटलंय की तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले. आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात आणि त्या फाईलमध्ये काय आहे की नुसत्या डरकाळ्या फोडताय. महापौर निवडणूक पुढे ढकलल्याबद्दल ते म्हणाले, शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्यासारख्या दिल्लीत फेऱ्या मारतात आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. भाजपचे नेते अनेकदा आठवण करून देत असतात, सिंचन घोटाळ्याची फाईल अजून ओपन आहे. बघा, मेलं मेंढरू आगीला भीत नाही. तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, तुम्ही एकदा क्लीन चिट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले. आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसता डरकाळ्या फोडताय पोकळ? छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले. पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून OWपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, भुजबळांचं मंत्रिपद जे आहे ते त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीहून दिल्याचं तुम्ही वारंवार सांगता. दिलाय ना, म्हणून म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटतंय. म्हणजे मनाने भुजबळ भाजप बरोबर आहे. या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात. अजित पवारांची राष्ट्रवादी फुटू शकते भविष्यात. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.